दरम्यान एक मोठी बातमी, भाजप आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी आता 4 आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 20 तारखेला पुढील चौकशीसाठी वानवडी लष्करी कोर्टात हजर करण्यात येणार आहे। सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता। ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींव्यतिरिक्त आणखी आरोपी या खून प्रकरणात यामध्ये सामील असण्याची शक्यता आहे। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रेवती, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच सौरभ, आपल्याला माहिती आहे की 9 तारखेला भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं म्हणजे सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता। त्यानंतर पुढील तपासात असं निष्पन्न झालं की जे त्यांचे भाडेकरू होते पूर्वीचे, पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल 4 जणांना पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेलं होतं आणि आज त्यांना कोर्टात हजर देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। खरं तर ह्याच्यात असं देखील म्हणलं जातं की अजून काही लोक सामील असण्याची शक्यता आहे, कारण जसं मी मागे देखील म्हणलेले होते की अजून कुठला निकटवर्तीय तर यात सहभागी नाहीये ना, यावर देखील प्रश्नचिन्ह उद्भवतं। कारण सतीश वाघ यांच्या खुनासाठी जवळपास 5 लाख रुपयाची सुपारी ही देण्यात आलेली होती आणि त्याच तपासासाठी 20 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी या 4 आरोपींना सुनावण्यात आलेली आहे। सौरभ, निश्चितच रेवती, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।